नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच केंद्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक शेअर करण्यात आलेली आहे. तर ही लिंक आहे महावाचन उत्सव 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या नोंदणी संदर्भात. तर ही नोंदणी कशा प्रकारे करायची याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक केंद्रामध्ये एक लिंक शेअर करण्यात आलेली आहे. तर ही लिंक आहे महावाचन उत्सव 2024 संदर्भात. तर ही लिंक आधी ओपन करून घेते. लिंक ओपन झालेली आहे. इथे दोन टॅब आलेले आहेत, एक स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ह्याकरिता बघा, इथे हेडमास्टर फर्स्ट नेम HMचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आडनाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, UDS नंबर, स्कूल नेम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, मॅनेजमेंट टाईप, मीडियम ऑफ एज्युकेशन, स्ट्रेंथ, पासवर्ड आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. म्हणजे जो पासवर्ड आपण टाकू तोच नेक्स्टमध्ये आपल्याला कन्फर्ममध्ये तोच ॲड करायचा आणि शेवटी सबमिट करायचं आहे. तर सुरुवातीला मी सर्व माहिती आधी भरून घेते. बघा, मी माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी भरत आहे. त्यानंतर सर्व माहिती इथे आपोआप स्कूल नेमपासून सर्व माहिती ॲटोमॅटिकली इथे आपोआप टाईप होऊन जाते. त्यानंतर बघा, मीडियम ऑफ एज्युकेशन ह्याच्यामध्ये आपल्या ZPच्या शाळा सहसा मराठी असल्यामुळे मराठी मी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर स्ट्रेंथ, माझ्याकडे 4थीपर्यंत शाळा आहे आणि 3री 4थीचे विद्यार्थी इथे ॲड करायचे आहेत. माझ्याकडील विद्यार्थी मी 3री 4थीचे इथे ॲड करीत आहे. आणि या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड, एक स्ट्रॉंग पासवर्ड आपल्याला इथे यूज करायचा आहे. बघा, आलेला पासवर्ड मी इथे टाकून घेत आहे. तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा यूज करायचा आहे आणि शेवटी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, इथे लिहून आलेलं आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली म्हणून लिहून आलेलं आहे. मी ओके करते. आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. नोंदणी करीत आहे. त्याकरिता युजर नेम, त्याकरिता माझं लॉग इन करून घेते. लॉग इन सक्सेसफुली असं लिहून आलेलं आहे. ह्यानंतर इथे ही टॅब ओपन झालेली आहे. इथे आपल्या शाळेचं नाव दिसत आहे माझ्या. स्ट्रेंथ म्हणजेच जे तिसरीच्या वर जे विद्यार्थी या महावाचन उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामध्ये 0 दाखवत आहे. मी जेव्हा त्यांची नोंदणी करीन विद्यार्थ्यांची त्यावेळी मग त्या ठिकाणी त्यांची स्ट्रेंथ दाखवणार आहे. तर जे विद्यार्थी पार्टिसिपेट होतील त्यांची स्ट्रेंथ इथे येईल. इथे एकूण स्ट्रेंथ येईल वरच्या याच्यामध्ये. आणि इथे व्हिडिओ आहे. तर बघा, मी सुरुवातीला विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ आधी. तर यामध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे. तर एका विद्यार्थ्याची मी नोंदणी करत आहे, सुषमा. त्यानंतर तिचा ID, त्यानंतर स्टुडंट रोल नंबर, नंतर क्लास. इथे क्लास दिलेले आहेत बघा, 3रीपासून मी ती 4थीला त्यामुळे 4था वर्ग सिलेक्ट करते. सेक्शन A, लँग्वेज ऑफ सबमिशन मराठी. त्यानंतर बुकचं नाव, इथे बघा टॉपिक दिलेलं आहे म्हणजे तिने कोणतं बुक वाचलं त्याचं नाव तिथे आपल्याला ॲड करायचं आहे. तर या जनाचे. त्यानंतर इथे बघा अपलोड मीडिया, इथे PDF, JPG, PNG, व्हिडिओ, ऑडिओ असे यापैकी आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून ती फाईल इथे ॲड करायची आहे. तर मी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांची व्हिडिओज तयार करून ठेवलेले आहेत छोटे, ते मी या ठिकाणी ॲड करणार आहे. तर चूज फाईलमध्ये
इथे त्या विद्यार्थिनीला पडलेले मार्क्स टाकायचे आहेत. मी 9 मार्क्स देणार आहे तिला आणि शेवटी सबमिट करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचं. तर बघा पुढे सबमिशन इन प्रोग्रेस ही सबमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जेव्हा ती पूर्ण होईल त्या ठिकाणी ओके लिहून येईल किंवा सक्सेसफुली असं लिहून येईल. तर बघा स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली म्हणजेच त्या विद्यार्थ्याची नोंदणी झालेली आहे सक्सेसफुली. ह्यानंतर इथे ओके करायचं आहे. पुन्हा आपण मागे जाऊ. आता बघा आपल्या डॅशबोर्डला एका विद्यार्थ्याची नोंदणी झालेली आहे. यानंतर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव यामध्ये टाकून त्याची एंट्री करून घ्यायची. तर बघा आपण बॅक जाऊ. बघा इथे स्कूल स्ट्रेंथमध्ये एक विद्यार्थी दिसत आहे. नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेडमध्ये एक विद्यार्थी दिसत आहे. म्हणजेच एका विद्यार्थ्याची नोंदणी आणि त्यांनी कोणतं पुस्तक वाचलं आणि त्याचा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तर तो या ठिकाणी त्याची एंट्री सक्सेसफुली झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण इतरही विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकता आणि त्यांनी कोणतं पुस्तक वाचलं आणि कोणतं म्हणजे त्याच्या वाचनासंदर्भात एखादा व्हिडिओ किंवा इमेज वगैरे PGI वगैरे त्या ठिकाणी तुम्ही चूज फाईलमध्ये ॲड करून त्यानंतर शेवटी सबमिट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.